नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आगरी सफर व्लॉग चॅनलवर. आणि आज आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. तर आज आपला व्लॉग होणार आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा. नेहमीप्रमाणे आपण ताईकडून राखी बांधून घेतील आणि 4, 4:30, 5 नंतर आपण केळव्याला जाणार आहे. आगरी कोळी लोकांचा नारळी पौर्णिमा उत्सव आहे, तो उत्सव साजरा करण्यासाठी. तर माझ्यासोबत मित्रही असतील. तर आपण आपल्या आगरी सफर ब्लॉगला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. सॉरी सर, लेकिन मामला हमारी उम्मीद से ज्यादा पेचीदा हो गया है। हर पेचीदगी के लिए तैयार रहो, ना तुम निराश होगे और ना मैं। इस बात का ध्यान रखो सर। और तुम्हें मेरे को चाहिए। क्या मैं पूछ सकता हूँ हो क्या है? और मेरे सामने क्लासिफाइड लेकिन कमांडर अल्फा का कमांडर राखी आगमन है वो जला नहीं कि आज पाना मौजूद है। ये हथियार नस्लीय का कर सकता है और हर हथियार की जो दाखिल होता है ताकि जो प्रकट ही नहीं सबके लिए खतरा बना हुआ है, उसे खत्म करना होगा मेरे साथ आओ। कारण देखना तो मिस्टर परिषद ने मंजूरी दे दी है, पर हमारी खास सलाह है कि हमारे कानून और नागरिक अधिकारों को बिल्कुल भी ठेस नहीं पहुंचनी। आपकी सुरक्षा की पूरी जिम्मेदारी उठाएंगे। इसकी जरूरत नहीं। मेरे साथ केटरोल का रास्ता है जिसे मैंने खुद ट्रेन किया। ये आदेश जब इन जाते याद कर रहे हैं तो हमें इसकी सारी जिम्मेदारी चाहिए होगी। देखो मैं कुछ ही देर में शिकार की काउंसिल से बात करने वाला हूँ। तुम्हें जो जानकारी चाहिए काय कमी पडलं पैसे? आपल्या राखी बांधलेले आहे मित्रांनो. पैसे घेऊन पडली जोर. हे काय आहे? नाही हो. मस्त. Cameraman, video कर रहे. पनीर है ना? जास्त गोड नको का काय नको? मध्ये एक राखी बांधून इथलं काम दोघं निघलं पाहिजे ना. आमची दोघांची आमच्या दुकानात सेम आहे बघ. बोलली की काय?
इकडे काय करायला चल थोडं जातून थोडं ब्लॉग बनतो सो गाइस हम लोग आए तर आपण आता पोहोचलेलो आहेत केळव्याला जो बंदर आहे त्या ठिकाणी नारळी पौर्णिमा ज्या ठिकाणी साजरा केला जातो त्या ठिकाणी पण पोहोचलेले आहेत. तर पुढे जाऊन साईबाबाचं मंदिर आहे टेम्पल तिकडे जाऊन दर्शन घेऊ. तर आपण आता साईबाबाचं दर्शन घेऊ. प्रथम आपण साईबाबाचं दर्शन घेऊ आणि नंतर जाऊ या ठिकाणी नारळी पौर्णिमेचा सण करतात साजरा. तर साईबाबाला कोली टोपी परिधान केलेली आहे. सुंदर अशी मूर्ती दिसते साईबाबाची. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत तरी 5:45 आणि गर्दी बघा एवढी गर्दी चालू आहे आणि थोडे डान्स वगैरे पण होती. गेल्या वर्षीपासून डान्स होतात आणि बघूया आता जेवढं आपला शूट करता येईल तेवढं शूट करायचं कारण काळोख झाल्यावर थोडं आपलं शूट करायला भेटत नाही. जेवढं असेल तेवढं शूट करू. तर ही पब्लिक एवढी थांबलेली आहे. बाकी पब्लिक आहे ती बीच जवळ आहेत. आपण बीचवर नंतर जाऊया. तर या साईडला बॉडीचं डेकोरेशन केलंय. फोटो वगैरे काढायला लागल्यात लहान मुलं आणि ही पहा या साईडला गर्दी जमलेली आहे भरपूर. छोटे कलाकार फोटो काढायला गेलेले आहेत. थोड्याच वेळात डान्स चालू होईल मला तरी वाटतं पण त्या साईडला जाऊया डान्स वगैरे बघूया. खाली जाताना तर एवढी पब्लिक जमलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता डान्स चालू होणार आहे. डान्स आपण कॅप्चर करूया. भाई भाई भाई
तर मित्रांनो आता कार्यक्रम स्टार्ट होत आहे. अतिथी ज्यांना आपण आमंत्रित केलं होतं तर ते आपल्या गावचे सरपंच सन्मान्य संदीप केंद्र सुद्धा आवर्जून उभे राहिले. मी रामकृष्ण तांडेला विनंती करतोय त्यांना आपल्या मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ आपल्या टोळी टोपी देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करायचं. यांना जोरदार राहायला पाहिजे. गाव सरपंच तसेच मयूर पालकरे आपल्या याच्या सागरी पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित ते परवाच आपल्या केळगावात रुजू झाले. आपल्या श्री दत्ता शेळके साहेबांच्या जागेवरच्या म्हणजे आपल्या श्रीमती विजय गोस्वामी मॅडम यांनी सुद्धा या कार्यक्रमाला आपली भेट दिली आहे. मी त्यांचा आभार मानतो आणि विनंती करतो की त्यांना आपलं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. एकदम पटकन वेळ कमी फटाफट घाई करायची रस्ता सोड थोडंसं आपणच घाई करायची. तसेच आणखीन एक सन्मानित आपले मित्र आहेत ते म्हणजे राहुल पिंटू पाटील ज्यांचा आपल्या ह्या सगळ्यांनाच ज्ञात आहे. त्यांचा मदतीचा वेळ हा भरपूर असतो. पालघर कॉलेज संगणक विभागाने 11 लाख रुपये दिले मायकोपचे भाऊ आमचे भेटलेले आहेत आणि आमचे ब्लॉगर पण आहेत. सर्व ब्लॉगर एकत्र भेटलेले आहेत आपल्याला.
आणि आता आपण जाऊया किल्ल्याजवळ. तुम्हाला दिसत असेल या किल्ल्याजवळ आपल्याला जायचं आहे, कारण आता नारळी पौर्णिमा नारळ व्हायला आता सर्व तयार निघणार आहेत. आता आम्ही निघणार आहेत नारळ व्हायला. तर सर्व पब्लिक या साईडला जमलेली आहे, पूर्ण क्राऊड आहे. गोठली पण आलेला आहे आमचा. तर आता आपण थोडा कार्यक्रम वगैरे बघितला आणि आता जाऊया नारळ व्हायला जाऊया. आरती वगैरे होईल आणि सर्वजण नारळ वाहतील. आपण ती व्हिडिओ आता या व्हिडिओत बघूया. चला. माहिती आहे बाबू आला आहे. तर मित्रांनो गर्दी बघ केवढी आहे, त्याला गर्दी दाखवू. अशा प्रकारे मित्रांनो गर्दी आहे. आता ही सर्व जेवढी पब्लिक आहे तेवढी आता किल्ल्याच्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आरती होते. तर मित्रांनो आता आम्ही किल्ल्याच्या ठिकाणी निघालेलो आहे, ज्या ठिकाणी आपले आरती होते व जो आपला आगरी कोळी समाजाचा जो नारळ असतो तो दर्याला वाहतात. तर त्या ठिकाणी आता आपण निघालेलो आहे. थोडा पाणी आहे तर आपल्याला जरा सावधानीने जायला लागेल, कारण चिखल आहे. तर आम्ही पण आता चालले आहेत किल्ल्याच्या ठिकाणी आणि आपले कोली बांधवही हळूहळू निघाले आहेत सर्वजण. हे बघा या साईडला आहेत, बाकी मागे हळूहळू येत आहेत सगळे. अटे ये खालचे येतात ना किल्ल्यात. येतही किल्ला. तर मित्रांनो आपण बघत असाल केवढी आज गर्दी आहे. गेल्या वर्षी डान्स वगैरे होते आणि काळोख पडला होता, त्याच्यामुळे गर्दी जास्त झाली नाही. आता गर्दी तुम्हाला दाखवतो आणि थोडी लाईट पण दिलेली आहे, थोडा अंधार होईल आता. तर बघूया, तुम्हाला दाखवतो केवढी पब्लिक आहे. तर मित्रांनो त्याला आपण जाऊया आता आरती वगैरे करूया आणि नारळ वाहतात तिथे ते तुम्हाला जेवढी दाखवणार आहे.
भाऊजी आलेले आहेत, बरेच दिवसात आम्हाला भेटलेले आहेत. एकविरीला भेटलेले आणि डायरेक्ट आता इकडे आलेले आहेत. तर काय बोलतो भाऊजी, बरे आहेत ना? शिलोंग बिलोंग खातात का नाही तुम्ही? कोणाला तर मित्रांनो आता विसर्जन चालू केलेलं आहे नारळाचं. Thank you.